शिव कैलाशों के वासी धौलीधरों के राजा, शिव कैलाशों के वासी धौलीधरों के राजा, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना। संवादच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ट्यूनवरून आपल्याला लक्षातच आलं असेल की आजचा विषय आहे संगीत. तर संगीत या विषयावर आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रतीक अग्निहोत्री. हॅलो. नमस्ते. हॅलो, वेलकम. तर तू गिटारकडेच कसं काय वळलास एकदम, म्हणजे सगळी वाद्य असताना गिटारमध्येच यावं असं तुला कशामुळे वाटलं किंवा काय? मध्ये कसं झालेलं की लहानपणी शाळेत असताना आईनं मला तबल्याच्या क्लासला घातलेलं. अरे काय तेव्हा म्युझिक वगैरे एवढं काही मला सेन्स नव्हता आणि हात पण ते दुखायचे, तक खरं तबला छान आहे वाद्य, तर हात खूप दुखायचे, त्यामुळे जमलं नाही. मग काही कालांतरानं मी असं एक व्हिडिओ म्हणजे गाण्याचं चॅनल असतं ना ते बघत होतो आणि त्यामध्ये एक माणूस असं गिटार वाजवत होता. मग गिटार वाजवताना असं वाटलं की अरे एक वाद्य तरी आलं पाहिजे, आणि गिटार तेव्हा थोडं बूममध्ये होतं. पहिला मी अनिकेत सरांकडे गेलो, आपले अनिकेत आवडचे. त्यांनी पहिला मला गिटारला इंट्रोड्यूस करून दिलं 2011 साली. मग तिथं शिकायला सुरू केलो त्यांच्या स्टाईलनं, आणि त्यांचा पण नवीनच क्लास होता म्हणून फार मजा यायची त्यांच्यावर शिकायला. आणि मग गिटार शिकत मग एवढी आवड वाढली की मग गाण्याकडे वळलो. मग नंतर खरं प्रॉब्लेम कसा झाला की त्यावेळी अगदी 9वी-10वी मध्ये होतो मी, आणि 9वीला असल्यापासून करतो. होय. मग 9वी मध्ये असल्यामुळं काय झालं की तेव्हा ते 10वीचे एक्झाम्स हे वगैरे ते सगळं सुरू झालं आमचं. मग क्लास सोडावा लागला. थोडं बेसिक झालेलं माझं, पण परत क्लास कंटिन्यू केला मी. तर मग त्यानंतर यूट्यूबवरनं थोडं शिकायला सुरू केलं थोडं. मग थोडं आईनं पण बाबांनी पण सपोर्ट केलं की कर. मग नंतर गाण्याकडे. अच्छा, म्हणजे 2011 पासून तू साधारण या फील्डमध्ये आहे असं म्हणतो. 2011 पासून. तसं गिटार म्हटलं तरी म्हणजे एक वेगळी ट्यून आहे म्हणा, किंवा एक काय म्हणतात त्याला, एक वेगळा फ्लेवर असल्यासारखं आहे. आणि जर बघितलं तर म्हणजे आमच्या जुन्या काळापासून म्हटलं तरी म्हणजे आम्ही साधारण तसं असलं तरी गिटारवरची जी गाणी झालेली आहेत ती सगळी फेमस झालेली आहेत. गिटार बेस जी झालेले आहेत, अगदी ते चुरा लिया दिलवाले दुल्हनिया, तो तर अलीकडचा झाला. अगदी पूर्वीच्या काळात सुद्धा भरपूर हे झालेले आहेत, म्हणजे हिट झालेले आहेत. त्यामुळे गिटार एक ऍक्च्युली कसं आहे की म्हणजे गाणं जे असं ओपनिंग बॅट्समन असतं, गिटार ते ओपनिंग बॅट्समन सारखं. अच्छा. की जे ट्यून आहे ते एकदम गिटारवरती वाजले की मनात एकदम मनातनं फिलिंग येते, असं होतं. बरोबर. म्हणजे गिटार ऍक्च्युली जे आहे ते स्पॅनिश इन्स्ट्रुमेंट. अच्छा. म्हणजे स्पेनमध्ये त्याची ऍक्च्युली निर्मिती झाली, स्पेनमधून ते आलं. अच्छा. मग ते गिटार पण खरं खूप 1940 या काळापासून लोक वापरायला लागलेत आपल्या गाण्यांना. अच्छा. कदाचित त्याच्याही अगोदरपासून वापरत असतात. खरं गिटार एक असं हे आहे, म्हणजे आत्ता म्हणजे मी आता केदार कुलकर्णींकडे आता शिकतो. मग त्यांच्यामुळं मला कळालं की मला वाटत होतं की 12 वर्ष 13 वर्ष झाली मला येतंय, तर आता कळालं की आता सुरुवात झाली. आणि राग जेव्हा शिकायला लागलो तर आता लक्षात आलं की क्लासिकल तर अजून एक वेगळं असं. मी शिकली वेस्टर्न टाईप सुरुवातीला त्याच्याप्रमाणे. कारण मला वाटतं ते आमच्या वेळी म्हणजे आम्ही यंग असताना आशिकी पिक्चरमध्ये त्याच्यानंतर बरेचसे सगळे आम्हाला दिसत होते की गिटार टाईपमध्ये झालेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर मग ते तू म्हणतो तसं दिलवाले दुल्हनिया आला. त्याच्यानंतर मला वाटतं रॉकस्टार पण बहुतेक त्या ह्याच्यावरती 11च्या सुरुवात केला. त्यावेळी रणबीर कपूर मला वाटतं त्याच्यावरती तो पूर्ण पिक्चर त्याच्यावरती. तुम्हाला रॉकस्टारचा विषय निघाला म्हणून सांगतो. ते रॉकस्टार मध्ये जे गाणं आहे ना ते नादान पर्यंत का राजा, ते फेमस झालं. मग ते जेव्हा शूट करायचं गाणं होतं किंवा जेव्हा ते गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं तेव्हा हे गाणं आता सगळी A.R. रहमाननं कंपोज केली. बरोबर. आणि मोहित चव्हाणनं सगळी गाणी याची रॉकस्टारची म्हटली. मग
पूर्ण त्यांना कसं करायचं होतं की ह्याच्यामध्ये करायचं होतं, रॉक व्हर्जनमध्ये करायचं, इलेक्ट्रिकल गिटार, गिटार. ड्रम हे असं करायचं होतं. मग ए आर रहमाननं काय केलं, जी मायकल जॅक्सनची जी एकदम फेवरेट गिटारिस्ट होती, मायकल जॅक्सन बरोबर जिनं परफॉर्म केलं, अच्छा त्या गिटारिस्टला बोलवलं की त्यांनी. बर ए आर रहमान पण काही काळ तिथे लॉस एंजलिस अमेरिकेला गेलेले बर आणि त्यांनी ते जे मधले काही जे चांगले चांगले हिट पीस आहेत अच्छा रॉकस्टारचे, अच्छा. त्यांनी तेव्हा ते रेकॉर्ड केले आणि आपल्याला ते इंट्रोड्यूस करू. अच्छा असं असा प्रवास त्या रॉकस्टार रॉकस्टारपेक्षा झाला. तो बराच हिट पण झाला माझ्या मते. बराच हिट पण झाला. तुमच्या संगीतकारांसाठी पण पर्वणी झाल्यासारखं. परवानीसारखं. आणि आता काही काळापूर्वीच आता रिलीज पण केलाय, परत रिलीज झाला. अच्छा, परत थोड्या दिवसांपूर्वीच. अच्छा हां. त्याच्यानंतर आता अलीकडे म्हटलं तर तुमचे अरिजित सिंग वगैरे काय काय जे येतं ते हो. त्याच्यामध्ये हो येतं. तसं बघायला गेलं तर म्हणजे हे जरी मॉडर्न ह्याच्यामध्ये असलं तरी आपला तंबोरा वगैरे जे येतं त्याचा काय ह्याचा काय संबंध येतो का? किंवा गेट संतूर वगैरे म्हणतो, संतूरचा नसला तरी तंबोरा म्हणतोय किंवा काय म्हणतो आपण त्याला. म्हणजे कसं आहे की प्रत्येक जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा संगीत आहे ते एकमेकाला कनेक्टेड. अच्छा सारे ग म प ध नि. अच्छा, त्याच्यावरच त्या बेसवरतीच आहे. म्हणजे यावर जर तुम्ही कुठलंही एखाद तुम्ही वाद्य शिकला तर तुम्हाला दुसरं वाद्य शिकताना एवढा त्रास होत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला पटकन ग्रास्प होते. पहिलं वाद्य शिकतानाच थोडासा काय की आपण इंट्रोड्यूस होत असतो. अच्छा. आणि मेन काय आहे की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा फ्लेवर वेगळा आहे. खरंच प्रत्येकाचं इंटेन्शन एकच आहे की तेच नोट सारेगम सगळ्यांचा सारेगमच असं म्हटलं तरी असं क्लासिकल म्युझिक जातं. अच्छा. तुम्हाला एक विषय सांग की एकदा काय झालं की आम्ही असंच आमच्या सरांबरोबर बोलत बसलो स्टुडिओ आणि विषय काय निघाला की संगीत आलं कुठून, काय झालं, कसं आलं. मग ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संगीत जे आहे ते देवाकडून आलं किंवा देवाच्या पूजेत असं वगैरे आलं. मग खरी स्टोरी त्याची अशी आहे, म्हणजे काय माहिती चुकीची पण असू शकते, बरोबर पण असू शकते. खरं एका काळी काय झालं, एक माणूस समुद्राच्या काठी गेलेला आणि अचानक त्याला एक पुस्तक सापडलं, मोठं पुस्तक होतं. अच्छा. आणि त्यानं जेव्हा ते पुस्तक घरी आणलं किंवा त्याच्या राज्यात दाखवलं तेव्हा त्या राजानं सांगितलं त्या राज्यातलं की तुम्ही हे पुस्तक अगोदर चाळा, ह्याच्यात काय आहे बघा. मग त्यामधनं लक्षात आलं की यामध्ये तर सगळे वाद्य आहेत, सारेगम पधनी आहे किंवा प्रत्येक वाद्य तयार कसं होतंय त्याची ती हिस्ट्री आहे. मग त्या लोकांनी काय केलं की त्याच्यामध्ये प्रत्येक राग काय आहे, रागमध्ये पण थाट असतात वेगळे वेगळे, कुठल्या थाटातला कुठला राग आहे, हे सगळं त्यांनी बघायला सुरू केलं. आणि मग त्याप्रमाणे तिकडून मग संगीत आपल्यापर्यंत पोहोचत गेलं. अच्छा, ठीक आहे. आता मराठीमध्ये पण म्हणजे पूर्वी असं होतं की फक्त हिंदी चित्रपटात आपण गिटार वगैरे होता, आता मराठीत पण बरेचसे गाणी पण आली तशी. हो, त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण आहे गिटार. आता कसं आहे सांगतो तुम्हाला, डिफरन्स सांगतो. अच्छा. मेनली आपलं जे हिंदुस्थानी क्लासिकल आहे त्यामध्ये एक आपलं आपण नॉर्थ साईडला जातो, राजस्थान या साईडला वगैरे जातो, ती एक शैली वेगळी आहे. आणि कर्नाटक म्युझिक ही शैली वेगळी आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा नॉर्थ साईडला जातो तेव्हा आपलं जे गाणं आहे त्याचे संस्कार कसे असतात की आपला जो आवाज आहे तो बेंबीपर्यंत जावा. अच्छा. जो म्हणजे बेंबी पासून जसा आवाज येतो ना तो सिद्ध असतो एकदम. अच्छा. आणि असे दोनच लोक आहेत आतापर्यंत, जे लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी. भीमसेन जोशीचा आवाज जवळपास बेंबीपर्यंत होता, म्हणजे ते सिद्ध होते. एवढा रियाज करून हे झालं. अच्छा. आणि एक असतं कर्नाटकी म्युझिक कसं असतं की त्यांचं असतं ते नाकात नसतं. अच्छा. ब्रेन पर्यंत आवाज झाला. अच्छा. बेंबीपासून म्हणजे आपलं नॉर्थ आहे तो बेंबी पर्यंत आणि जो कर्नाटक आहे तो ब्रेन पर्यंत, मेंदू पर्यंत जायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे त्यांचा जो आवाज असतो तो नाकातनं जास्त. अच्छा. अच्छा. आता ते जवळपास आपल्या या म्हणजे भारतीय संस्कृतीत पण वेस्टर्न प्रकार जरी असला आपण म्हणत असलो गिटार, कारण मला वाटतं बहुतेक सगळे वेस्टर्न म्युझिक जे आहे ते बहुतेक गिटारमध्ये बरोबर असं बघतोय आपण याच्यामध्ये. आता कसं आहे की आता जर वेस्टर्न म्युझिक बघितलं आणि जर गिटारमध्ये स्पेशली बघितलं किंवा पियानोमध्ये जर बघितलं तर ते कसं असतं की जॅझ, ब्लूज हे वेगळे वेगळे स्टाईल आहे. अच्छा. हे फक्त बोलीभाषा वेगळी आहे. ते कसं करतात की नोटेशन्सवरती चालतात. अच्छा. म्हणजे ए शार्प,
C शार्प, D शार्प असे, आणि हे गिटारमध्ये पण कॉर्ड्स असतात. अच्छा. तर त्या पद्धतीनं वेस्टर्न म्युझिक जातं जास्तीत जास्त. अच्छा. आणि आपलं जे आहे ते कसं आहे, सारे गम पधनी राग किंवा पेटी घेऊन बसायचं, हे आपली पद्धत ही आहे. ही पद्धत आहे. पण आता जवळपास सगळं म्हणजे गुणमिल झालेलं आहे. म्हणजे गिटार बऱ्याचशे आता अलीकडच्या याच्यामध्ये तर तुमच्या यंग जनरेशनमध्ये तर ते बहुतेक ती याच्यातली जुन्या काळातली एखादी एक ट्यून होऊन जाऊ दे याच्या निमित्तानं. ओके, ठीक आहे. किशोर कुमारचं आहे. हां, ठीक आहे. राजेश खन्नाचं गाणं आहे, ओ मेरे दिल के चैन. यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं. मांगा है तुम्हें दुनिया के लिए, अब खुद ही सनम फैसला कीजिए. ओ मेरे दिल के चैन, मेरे दिल को दुआ कीजिए. ओके, थँक्यू. आता रियाज पण भरपूर करायला लागत असेल म्हणजे इतर वाद्याच्या पणानं. म्हणजे हा, गिटारमध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय अच्छा. येतो की कॉर्ड शिफ्टिंग्समध्ये प्रॉब्लेम. पहिला मी गिटार काही समजवतो अच्छा. काय आहे एक्झॅक्ट. हे बघा, ही गिटार आहे ॲक्च्युली क्लासिकल गिटार आहे ही पूर्ण. आणि तर यामध्ये कसं असतं की हे जे आहे ते साऊंड बॉक्स म्हणतात, त्याला साऊंड होल म्हणतात. हे स्ट्रिंग्स आपल्याला सगळ्यांना माहिती. आता हे क्लासिकल गिटार असल्यामुळं कसं आहे की ह्याचे जे खालचे 3 स्ट्रिंग आहेत ते नायलॉनचे आहेत. अच्छा. आणि वरचे जे 3 आहेत ते ह्याचे आपले ब्रासचे आहेत. आणि जर तुम्ही नॉर्मल गिटार जर घ्यायला गेला ना तर त्यामध्ये सगळे ब्रासचे असतात. अच्छा. हे सगळे तुम्ही लोखंडी म्हणू शकता. हां, लोखंडी. हे कसं आहे, हे जरा वाजवायला थोडे सॉफ्ट आहेत. अच्छा. ह्याला फ्रेट्स म्हणतात. ह्याच्यातनं आपले स्केल डिसाईड होतात सगळे. अच्छा. आणि हे जे आहेत ते सगळे कीज आहेत. हे असतात ते कीज, ह्याच्यातनं आपण तारा ट्यून करतो. आणि आता कसं असतं लोकांचं की 1 2 3 4 5 6 असं करतो. अच्छा. खरं गिटार तर उलट आहे, खालनं जायचं 1 2 3 4 5 6. अच्छा. ह्याच्यातनं गिटारमध्ये उलट आहे. ते गिटारमध्ये पण टाईप कसे असतात, हे 6 स्ट्रिंग गिटार म्हणजे 6 तारी. बरं. 12 तारी पण असतं, 12 स्ट्रिंग. अच्छा. आणि बेस गिटार असतात. हे आहे ते पूर्ण अॅक्वस्टिक गिटार. अच्छा. फुल्ली अॅक्वस्टिक आणि रोज वूडचं बनवतात हे गिटार ॲक्च्युली. रोज वूड. अच्छा. मग बरेच आता मार्केटमध्ये स्कॅम होतात, प्लायवूडचं पण ते चालू आहे. रोज वूडचं घ्यायचं, कधीही बघताना रोज वूडचं घ्यायचं. अच्छा. हे गिटारचा एक स्ट्रक्चर आहे. आणि गिटारमध्ये कॉर्ड्स असतात, मेजर कॉर्ड्स असतात, मायनर कॉर्ड्स असतात. म्हणजे आता बघा दाखवतो, हा जो आहे तो G मेजर म्हणायचा, मेजर कॉर्ड आहे. अच्छा. हे सगळे मेजर कॉर्ड्स. आणि मायनर कॉर्ड्स असतात, म्हणजे E मायनर आला, A मायनर आला, D मायनर आला, असे बरेच, F आला, असे मेजर मायनर किंवा सस्पेंडेड कॉर्ड्स असे असतात. खूप आहे, म्हणजे कॉर्ड्स खूप आहेत, भरपूर आहेत. अभ्यास खूप आहे. छोटं वाद्य छोटं वाजलं तरी अभ्यास भरपूर आहे. असं होतं. आता ह्याच्यामध्ये काहीतरी मध्ये एक विषय होता, बंदिश म्हणजे काय म्हणतो, म्हणजे प्रत्येकात म्हणजे म्हणून रागात पण म्हणतोय किंवा तसं असं ह्याच्यामध्ये पण बंदिश काहीतरी प्रकार आहे. बरोबर. आता कसं आहे, बंदिश म्हणजे काय नावातच आहे, बंद करणं आहे, एखाद्या गोष्टीला बंद करणं. अच्छा. म्हणजे एक राग आहे, म्हणजे राग तुम्हाला सांगतो, एक हा भूप राग आहे. मग भूपमध्ये हे राग आहे, सारे ग प ध सा, हा भूपचा आरोह आहे, चढता क्रम. मग यामध्ये आपण कुठली तरी ओळी लिहिल्या आणि या रागामध्ये त्याच्या नियम असतात रागाचे. बरोबर. गिटार हे का आता म्हणजे करिअर म्हणून होऊ शकतं काय? कारण आता जर बघितलं तर बरेचसे आपण प्रायव्हेट अल्बम सध्या दाखवतात किंवा असंच यूट्यूबवर असतात किंवा ह्याच्यामध्ये. बरोबर. ते तसं बराचसा ट्रेंड वाढला त्याच्यात. ॲक्च्युली म्हणजे हे होतं आहे का कसं होतं असं, म्हणजे काय करिअर जर तुम्ही म्हटला म्युझिकमध्ये किंवा कुठलंही तुम्ही करा,
करिअर जर करायचं असेल तर थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे, थोडा एक्स फॅक्टर पण पाहिजे आणि थोडं भाग्य पण पाहिजे, म्हणजे लक पण पाहिजे. तुम्हाला जगविख्यात व्हायचं असेल तर मग ते दैवी हात पाहिजेच. आणि तर तुम्हाला हाऊस कसं आहे की जर तुम्ही हळूहळू फॉलोअर वगैरे जर वाढवायचे असतील किंवा तुम्हाला म्हणजे अटेन्शन फक्त पाहिजे असेल तर म्युझिक करू नये. नाहीतर मग काय होणार की तुमचं प्रॅक्टिस करण्यापेक्षा या सगळ्याकडे जास्त लक्ष, तुम्हाला त्रास होणार त्याचा. त्रास म्हणजे तुम्ही एन्जॉय करणार नाही, लाईक आले नाहीत काय बरोबर, फॉलोअर वाढ. हा, जर तुम्हाला करिअर करायचं असेल यामध्ये आणि मेन तुम्हाला कसं आहे की सोशल मीडियापासून तुम्ही तुमचं कॉन्टेंट टाकायला सुरू करायच्यावरती. खरं उगीच लाईक्सच्या मागे जर तुम्ही पळाला किंवा व्ह्यूजच्या पाठीमागे पळाला तर तुम्हाला काय होणार की एन्जॉय करता येणार नाही किंवा आर्ट होणार नाही, म्हणजे आर्ट होणार प्रॉब्लेम. तुम्ही काय दडपणाखाली राहा. त्यामुळं आर्टला आर्ट सारखंच घ्या. कोणी बघो न बघो, तुम्हाला मजा यायला पाहिजे. आपल्याला मजा यायला पाहिजे. मला वाटतं एक रेडिओ मिरचीला कार्यक्रम झालेला होता ना. माझा एक झालेला, माझ्या एका मित्राचा झालेला. अच्छा. मग यश म्हणून त्याचं नाव आहे. मग झालं कसं की आम्ही आमचं एक अल्बम तयार केला, म्हणजे गाणं स्वतःच तयार केलं. मग ते गाणं प्रमोट करण्यासाठी म्हणून आम्ही रेडिओ मिरचीला गेलो आणि त्यांनी पण ऐकलं गाणं, त्या आरजेनी पण ऐकलेलं. कोल्हापुरी पोरगी म्हणून तिचा शो आहे. मग त्यावरती तिनं आम्हाला इंट्रोड्यूस केलाय रेडिओ मिरचीवरती. तर पहिलाच एक्सपिरियन्स होता रेडिओवरती आणि मग मजा आली त्याच्याबरोबर बोलून की आरजे कसं बोलतात किंवा त्यांची कमेंट्री कशी असती. मग ते मजा आलं. आणि आम्ही आता स्वतःची गाणी पण घ्यायला सुरू केलीत, म्हणजे मी, माझा मित्र आणि अजून एकटा मित्र आकाश, तिघं. आणि ती गाणी आम्ही स्पॉटीफाय, जिओ सावन, गाना यावरती आम्ही टाकतो. काय तर तुम्हाला एक झलक ऐकू चालेल तुमच्या गाण्याचे. हा, म्हणजे हे गाणं आहे की जे मी लिहिलेलं, म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना लिहिलेलं. गाण्याचं नाव आहे ए मेरे दिल. म्हणजे हे रोमॅन्टिक सॉन्ग नाही आहे, म्हणजे हे गाणं स्वतःशी रिलेट करण्याचं आहे. की म्हणजे तुम्ही स्वतःच्या हृदयाला विचारा की तुम्हाला करायचं आहे काय, मला लाईफमध्ये कुठं जायचं आहे किंवा काय आहे. हे गाणं हिंदीमध्ये लिहिलेलं मी, त्याचे थोडे बोल असे आहेत. ऐ मेरे दिल कुछ तो बोल देना, ऐ मेरे दिल कुछ तो, ये खामोशियाँ तू तोड़ दे, दिल के रास्ते दिल से जोड़ दे, ये खामोशियाँ तू तोड़ दे, दिल के रास्ते दिल से जोड़ दे, यूं तो कभी खामोश न रहना, खुल के कभी जरा सा हंस लेना, खुल के जरा सा हंस लेना तू कभी, ऐ मेरे दिल कुछ तो बोल देना, ऐ मेरे दिल कुछ तो. म्हणजे आपला आणि हृदयाचा संवाद असा आहे. आणि अजून एक गाणं मी लिहिलेलं आहे जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो, फायनल इयरला. मी आणि आकाश, माझा मित्र, आणि तो जो यश म्हणून एक मित्र आहे, तो सेकंड इयरला होता. मग आम्ही असंच काय करायचो की आमचं डीकेटी कॉलेज, तिथं आम्ही दरबार जो हॉल आहे, तिथं असंच गिटार घेऊन बसायचो. आणि काय झालं की अचानक एक ट्यून आली, ट्यून आहे, त्याच्यावर आम्ही गाणं एक तयार केलं आणि तयार होत गेलं. मग आम्ही काय विचार केला की याला आपण वर्ल्ड वाईड रिलीज करूया, ग्लोबली, स्पॉटीफायवर, सगळ्यावर. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा कसं झालं की आमचं जे गॅदरिंग आहे, लास्ट गॅदरिंग, ते आलं. मग त्या गॅदरिंग मध्ये आम्ही असा विचार केला की त्याच्या प्रमोशन ते गाण्याचे बोल असे, म्हणजे एक रोमॅन्टिक सॉंगच आहे. आँखों ही आँखों में पूरी है दिल की बातें, तुम जो यूं मुस्कुराए हम हो गए तुम्हारे, आँखों ही आँखों में पूरी है दिल की बातें, तुम जो यूं मुस्कुराए हम हो गए तुम्हारे, देखते तेरी आँखों में पाया चैन हमारे, तू ही तो, हाँ तू ही तो, दिल को अब
सा 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 नी सा रे ग नी सा 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 प म ग रे ग रे सा. म्हणजे बरेचसे म्हणजे काय म्हणतात ते आपल्या इथं पण कला आहे भरपूर. हा फक्त इथं कसं झालं की प्लॅटफॉर्म नाही. प्लॅटफॉर्म मिळत नाही. पण आता एक म्हणजे त्याचा अनुभव काय म्हणजे स्पॉटीफायवर वगैरे टाकलं हे काय कसं झालं? म्हणजे स्पॉटीफायवरती आम्ही हे गाणं रिलीज केलंय. या गाण्याचं नाव हम हो गए तुम्हारे. असं जर तुम्ही सर्च केला, युट्यूबवर सर्च केला किंवा कसंही सर्च केला तर ते तुमच्या समोर येईल. स्पॉटीफायवरती झालं कसं की आम्हाला करत करत कळालं की आम्ही अजून कशा पद्धतीची गाणी बनवू शकतो. अच्छा. म्हणजे व्ह्यूज वगैरे हा भाग वेगळा. व्ह्यूज वेगळा. हा पण या एका गाण्याला यायला लागला रिस्पॉन्स चांगला. अच्छा. म्हणजे त्याला स्ट्रीम्स म्हणतात. म्हणजे जे आपण ऐकतो त्याला स्ट्रीम्स आणि व्ह्यूज म्हणजे व्हिडिओ स्ट्रीम्स याला यायला लागले बऱ्यापैकी. आणि जर तुम्हाला आता याच्यातनं जर पैसे कमवायचं जर म्हटलं तर एवढे मिळत नाही. पैसे तुम्हाला कसे मिळतात की जर तुम्ही शो केला, कुठेतरी कॉन्सर्ट केला तर त्यातनं जास्त पैसे तुम्हाला मिळतात. काय असं पण शक्यता आहे की कोणतरी व्ह्यूज करून तुम्हाला बोलवू पण शकेल कुठेतरी. हा होऊ शकतं असं. म्हणजे आणि स्पॉटीफायवर कसं आहे की जगातले सगळे आर्टिस्ट आपले आपले गाणे टाकत असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं पण आमच्यासाठी नवीन टाकतात त्यांना एखादं होऊ शकतं इन्व्हिटेशन म्हणजे कोलॅबरेशन. आणि अजून एक म्हणजे कसं आहे की या फील्डमध्ये कोलॅबरेशन हे फार महत्वाचं आहे की म्हणजे एका आर्टिस्टनं दुसऱ्या आर्टिस्टला कॉम्पिटिशन न करता कोलॅबरेशन करून दोघांना पण स्कोप मिळाला. दोघांनाही तो स्कोप मिळाला असं आहे. ठीक आहे. त्यामध्ये आणखीन मग या गिटारच्या निमित्तानं किंवा तुला मला वाटतं एकंदरीत तुझ्या फेसबुक पोस्टवरनं वगैरे आठवते की बऱ्याचशा कार्यक्रमाला वगैरे जातो किंवा कलाकारांच्या बरोबर पण तुझे इंट्रोडक्शन झालेलं दिसते. म्हणजे एक मिनिट गिटार ठेवतो नाही. म्हणजे कसं आहे की एकतर गाणी ऐकायची फार आवड आहे, खूप ऐकायची आवड आहे आणि बऱ्याच प्रोग्रामना जायला तर मिळतंय. आणि एक तुम्हाला किस्सा सांगतो. आता परवाच महेश काळेंचा प्रोग्राम झाला. मला माहित नव्हतं मी जाणार नाही जाणार. तर काय अचानक आधी होती आणि मी घेतलं. आणि काय झालं, मी 800 रुपयाचं तिकीट घेतलेलं. म्हणजे प्राइस सांगत नाही मी. 800 रुपयाचं तिकीट घेतलं आणि मागं होती ती सीट. मग काय कोणाला डोक्यात आलं माझ्या, मी गेलो स्टेजच्या समोर गेलो, स्टेजच्या इथं जवळ, आणि उभारून ऐकायला लागलो कॉन्सर्ट. मग अचानक काय झालं की जी पहिली जी रो होती ना ती सगळी म्हणजे ते लोकमान्य थ्रू त्यांनी हे केलेलं. त्यांची मल्टीपर्पज. मग ती लोक त्यांची व्हॉलेंटियर सगळी बसलेली, म्हणजे तिकीट घेतलेली पण बसलेली, त्यांची लोक पण. मग एक जे मॅडम होत्या त्या पहिली रो पहिली सीट त्यावरनं उठल्या. आणि मला वाटलं ते राऊंड मारून सगळं बरोबर आहे का वर येऊन परत बसतील. मग ते काय यायला तयार नाहीत. मग त्याच्या साईडलाच एक माणूस बसलेला. मी त्यांना विचारलं की मॅडम येणार आहात काय इथं कोण बसलाय काय? म्हणजे कोण येणार नाही. मग लकीली देवानं माझं ऐकलं आणि बरोबर पहिल्या सीटवरून मी महेशकडे एवढ्या जवळ नाही. आणि अजून एक म्हणजे अनुभव असे की मी बऱ्याच आर्टिस्टना म्हणजे जे जगविख्यात आहेत, फेमस आहेत, त्यांना मी अगदी म्हणजे बॅकस्टेजवरनं असं समोरून एवढ्या जसं तुम्ही आम्ही आहे ना तशा डिस्टन्सवरती मी अक्षरशः त्यांना बघितलं. म्हणजे बॅकस्टेजला जायचं लपून आणि सिक्युरिटीची नजर चुकवून किंवा सिक्युरिटीला सांगणं की बाबा मी काय करत नाही, मला जवळ बघू दे किंवा व्हिडिओ करू दे. ते पण पाप चांगले असायचे. देवाची पण इच्छा असायची की मी ऐकू त्यांना. मग असं झालं की राकेश चौरसिया आलेले आपल्या इथं, मला वाटतं आपल्या इथं इचलकरंजीला. राकेश चौरसिया म्हणजे ते हरिप्रसाद चौरसिया त्यांचे भाचे तर एकदम जगात. त्या परवा त्यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाला इथं US मध्ये, शंकर महादेवन आणि या सगळ्यांना. मग त्यांना अगदी मी राग वाजवताना किंवा हे त्यांचं डेडिकेशन हे अगदी जवळ तेवढंच आहे. राहुल देशपांडेना ऐकलंय. आपल्या इथं सलील कुलकर्णी, संदीप खरेंचे कविता. त्यांचं पण म्हणजे गिटारवर जोरदोर असतं. संदीप खरे आणि यांची जी गाणी आहेत म्हणजे त्यांचं गिटारवर नसतं, त्यांचं कवितांवरती पण म्हणजे गिटार वापरतात म्हणजे आम्हाला बरोबर बघितलेलं आहे की गिटार वगैरे गिटार बरेचसे साधारण. म्हणजे याच्यामध्ये आता तू डेडिकेशन न करतो, डेडिकेशन म्हणजे एक आवड म्हणून म्हणा किंवा बरोबर याच्यामध्ये तू उतरलेला. म्हणजे आता तुम्हाला सांगू का, जर कोणाला करायचं असेल यामध्ये तर काय आहे
की तुम्ही पहिला आपले जे एक इन्कम सोर्स आहे ते फिक्स करा. म्हणजे बिझनेस करा किंवा नोकरी करा आणि साईड बाय साईड कारण की ह्याच्यात होईलच असं काही गॅरंटी नाहीये. म्हणून तुम्ही जर शिक्षण घेत असताल कोणी नवीन तर शिक्षण पूर्ण करा, शिकत राहा, शिक्षण पूर्ण करा, नोकरी करा, काही वाईट नाही आहे. आणि साईड बाय साईड अर्धा दिवस जे आपण टाइमपास करतो ते ह्याला म्हणजे तुमचं दोन्ही ज्याला साईड हसल असं आता म्हणतात तसं साईड हसल म्युझिक ठेवा, फोटोग्राफी ठेवा, काय कुठलं पण सगळं करत राहून हे करत राहायला काय हरकत नाही. हा बाकी आता म्हणजे आणि नवीन कुठलं काय म्हणजे काय अल्बम वगैरे करायचं डोक्यात आहे का किंवा काय असं काय? म्हणजे आम्ही आता कसं करतो की मी आणि तो माझा मित्र यश जेव्हा मी भेटतो तेव्हा आम्ही गाणी लिहिलेली असतात थोडी असंच कधी कधी म्हणजे जसं मनात सुचलं म्हणा किंवा असं झालं म्हणा तसं लिहिलेलं असते. मग आम्ही घेऊन ठेवतो, त्यावरती आम्ही मग असंच बसतो आणि कुठल्या टाईप नाही म्हणता येईल असं आम्ही करतो. आणि व्हिडिओ जो मोबाईलचा जो रेकॉर्डर आहे तो आम्ही सुरू करतो. आणि म्हणजे कुठल्या आयडिया नोट यूज नाही तर प्रॉब्लेम काय होतो की विसरताय, ट्यून आली आणि गेली. त्यामुळं करत 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 मग त्यापैकी कुठली तरी ट्यून फायनल करायची आणि करायची. मग आता आहेत अशी बरीच गाणी रेकॉर्ड करून ठेवलेत. खरं आता करायची कधी आणि लिहायचं कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न. ते तिघं एकत्र यायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. आणि आता माझं झालं खरं, आता तुम्हाला कुठल्या टाईपची गाणी आवडतात हे मला जाणून घ्यायला आवडेल. कोण फेवरेट सिंगर आहे तुमचा? पूर्वीची आता गाणी आवडतात. अलीकडच्या काळातलं तर फारसं ते अरिजित सिंग वगैरे आपण म्हणतोय किंवा एक आता बरीपैकी यायला लागले. मध्यंतरीचा काळ असं होतं की म्हणजे काय आलं गाणं गेलं गाणं असं पण अलीकडे जरा आता केसरिया तेरा म्हणा किंवा अशी काहीतरी यायला लागलेत गाणी. आता थोडीशी म्हणजे तशी आता कसं होतं की पूर्वीची गाणी अगदी जुन्या पिढीला पुढे आवडतात, मधल्या पिढीला पण आवडतात आणि आता यंग जनरेशनच्या पण याच्यामध्ये थोडंसं मध्ये तरी ते रिमिक्सचं वातावरण झालं, पण तरी पण तिथून लगेच कॅप्चर होते. बरोबर कॅप्चर. पण आत्ता मध्यंतरी जो तुझ्या झालं की ती गाणी अशी आली काय आणि गेली काय असं होत होतं. पण तो आता थोडंसं परत ट्रेंड आलेला आहे, म्हणजे थोडी गाणी पॉप्युलर व्हायला लागलेत आणि टिकून राहायला लागलेले. आता केसरिया म्हटलं तसं केसरिया छान आहे. थोडं त्यातल्या त्यात अरिजित सिंगची गाणी ऐकावी वाटतात किंवा असं हे व्हायला लागलेलं. म्हणजे आता अरिजित सिंगचा विषय निघाला म्हणून सांगतो. अरिजित सिंग पहिला ॲक्च्युली एक रियालिटी शो मध्ये होता, फेम गुरुकुल नाव. 2000 मला वाटते 5-6 साली. आणि तो अक्षरशः एलिमिनेट झालेला त्याचा. आणि त्याचा एक ॲक्च्युली असा क्लिप पण आहे त्याचा. आणि त्याचा कोणता जो म्हणजे आता रियालिटी शो मध्ये कसं असतं, तुम्हाला एक मेंटर दिलेला असतो. त्याबद्दल तुम्ही बोलू शकता की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे गाणं म्हणताना, लँग्वेज बॅरियर आहे. मग तो एक क्लिप पण युट्यूबला सगळ्यांनी बघावं होता. त्यामध्ये तो जो त्याचा गुरु आहे म्हणजे जो मेंटर आहे तो त्याला म्हणत असतो की तू जर प्रॅक्टिस केला नाहीस तर परत तुला तुझ्या गावाला, मग त्याचं गाव आहे ॲक्च्युली वेस्ट बेंगाल म्हणजे जियागंज म्हणून गाव आहे. तिथं तुला परत जावं लागेल, तुझं फ्युचर मला अंधारात दिसायला लागलं, हे दिसायला. मग तो अक्षरशः इमोशनल होतो आणि म्हणतोय की मी परत जाणार नाही, टिकून राहणार असं वगैरे. आणि तो एलिमिनेट होतोय नंतर. मग नंतर अजून एका प्रोग्राममध्ये जातो तो. प्रोग्रामचं नाव मला माहित नाही खरं. तो जातो आणि तिथं तो जिंकतोय, विनर होतोय. आणि त्याच पैसे जे आलेले असतात कॅश प्राईज, त्याच पैशाच तो सगळं स्टुडिओ बांधतो, इक्विपमेंट बनवतो, सगळं म्हणजे काय काय इक्विपमेंट लागतात सगळं करतो तो. आणि मग आता आपल्याला माहितच आहे की तो आता कुठं आहे, माणूस कुठे गेलाय. थोडंसं डेडिकेशन पाहिजे. आणि मेन त्याच्यामध्ये कसं आहे की साधेपण पाहिजे. म्हणजे आता तू कुठेही जातो तर तुम्ही रील्स मध्ये इंस्टाग्रामला वगैरे बघितलं असेल की तो असाच चप्पलवरती फिरत असतोय. त्याला एकच आहे की गाणं, बाकी काही नाही. साधेपणा पण पाहिजे, फोकस आहे. आता मी पण हे साधारण माझं पण बघितलं, आता राहुल देशपांडे वगैरे आलं त्या अगदी निवांत असतात. म्हणजे आपल्याला वाटत असायचं की खरंच बाकीचे जर हायफाय बघितलं तर कुठेतरी एकदम हे असल्यासारखं, म्हणजे अगदी निवांत येतात, निवांत बसतात ते. बरोबर. असं काय मेन कसं आहे माहितीये का की आता तुम्ही जर ऑब्झर्व केला तर जे रॅप कल्चर आहे, रॅप जे फक्त एक पोएम सारखं आणि त्याच्यामध्ये बीट्स लावून आपण रॅप करतात. पण त्यामध्ये थोडं झँकी पँकी आहे, म्हणजे मोठे मोठे कपडे घालणं किंवा हे थोडस गाड्या दाखवणं. तर आपलं क्लासिकल जे आहे ते एकदम साधं आहे. आणि
क्लासिकल वाले असं बोलू नये, कारण असं म्हणतात की जे म्हणजे आता जी गाणी येतात ते उरलेला गाळ आहे, जे पकडून ते बनवायचं. कारण काही जे कंपोजर आहे जसं प्रीतम वगैरे, A.R. रहमान यांना माहित आहे की रागला घेऊन लोकांना आवडतील कशी गाणी म्हणजे थोडंसं मिक्सर म्हणजे आपली परंपरा पण जाऊ नये हिंदुस्थानी क्लासिकलची, आणि लोकांना पण कंटाळी म्हणजे इन शॉर्ट कसं आहे की लोकांना कसं पाहिजे ते राग वगैरे कळत नाही, लोकांना जाता जाता गाणी ऐकून एन्जॉय व्हायला पाहिजे. मग ते कसं राग बेसवरती देता येईल, रागचं फाउंडेशन घेऊन त्याच्यावरती अशी एक धून बनवायची की जी लोकांना जाईल, लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या जिभेवर पण राहील, आनंद देईल त्यांना ज्या पद्धतीने आनंद देईल, गायकांना त्यांच्या पद्धतीने आनंद मिळेल अशा पद्धतीने. म्हणजे कारण की क्लासिकल ऐकायचा जो ऑडियन्स आहे ना तो कमी झाला म्हणजे एवढा आहे, कारण की त्याला टेक्निकली तुम्हाला थोडं माहित पाहिजे, आणि बॉलिवूड जो आहे तो एवढा आहे. बरोबर. त्यामध्ये क्लासिकल जर पोचवायचं असेल तर तुम्हाला ह्या लोकांना काय आवडतं ते बघायला लागेल, कारण तसे कमी आहेत आणि त्यांना कळते. बाकीचे आपले फक्त म्हणजे काय म्हणतो ते माना डोलवल्यात झाला असं त्यापैकी प्रकार सवय आहे, म्हणजे काय आहे कोणाला माहित. पण काही जणांना कळत असते, काही जणांना बघितलं हो, पण एक आनंद मिळत असते या गोष्टी. म्हणजे तुम्हाला आता सांगतो क्लासिकलचा विषय निघाला म्हणून की क्लासिकल कसं असतं की प्रत्येक राग असतो, रागचं एक स्पेसिफिक वेळ असते, त्या वेळेत जर तो ऐकला ना तर ते भावतंय. म्हणजे जसं भूप आहे, खरं तो आहे रात्रीचा, खरं त्याला सकाळचा राग बनवला. कारण की असं जेव्हा भूप आपण ऐकतो ना, भूपचं कुठलंही गाणं ऐकतो, भजन ऐकतो, तेव्हा असं वाटतंय की पक्षी ओरडायला लागले तेव्हा, आणि म्हणजे सकाळचा राग वाटतो. आणि राग एक व्हायब्रेशनच आहे. तर म्हणजे तुम्हाला एक जुनी स्टोरी सांगतो मी, जुन्या काळातली. मला पण ते केदार सरांकडनंच कळाली स्टोरी. एकदा काय झालं की जे आपले तानसेन होते, तानसेन म्हणजे असं स्पेसिफिक मला माहित नाही, कारण अकबरच्या काळी नवरत्न होते, मग तानसेन पण त्यापैकी एक होते, आणि त्यांची मुलं पण शिकलेली, तानसेनची मुलं सुद्धा शिकलेली गाणं. मग तानसेन जेव्हा गेले तेव्हा त्यांनी ते मिया की तोडी म्हणून हे बनवलेलं, अजूनही ते लोक वापरतात, आपण वापरतो. मग जेव्हा ते मिया की तोडी जेव्हा एकट्यानं फार मनापासून म्हटलं, तेव्हा अक्षरशः ते जे तानसेनची बॉडी होती, डेड बॉडी, त्याच्या समोर म्हटलं, आणि ते एवढं प्रखरतेनं म्हटलं त्या काळी की तानसेननं जेव्हा तो मृत होता, खरं त्यानं आपला हात एक वर केला आणि मग मेला. एवढी व्हायब्रेशन त्याच्यामध्ये पॉवर आहे. किंवा तानसेनचे गुरुजी, तुम्हाला ही पण स्टोरी चांगली आहे. एकदा काय झालं की तेव्हाचा राजा होता, त्याला इच्छा झाली की तानसेनच्या गुरुजींना त्याला ऐकायची इच्छा झाली. तर तानसेन म्हणते की माझे गुरुजी असं कोणासाठी पण गाणं म्हणतात, ते फक्त देवासाठी म्हणतात, कृष्णासाठी म्हणतात. मग ते म्हणतात अच्छा, मग त्यांना जर ऐकायचं असेल तर काय करावं लागेल. मग ते म्हटले की तुम्हाला लपून ऐकावं लागेल, ते एका जंगलामध्ये बसतात आणि नुसतं म्हणत असतात. मग असं काय झालं की ते गाणं म्हणत होते आणि लपून ऐकत होते, आणि गाणं संपल्यावर त्यांनी काय केलं की एक मध होतं का काहीतरी पाणी होतं, त्याने असं जमिनीवर टाकलं. मग आणि चांगला वास यायला लागला हो त्याच्यात. मग त्यांनी विचारलं की ते पहिला माफी मागितली की आम्ही तुमचं लपून ऐकत होतो, मग माफ करा. मग तुम्ही जे पाणी ओतलं ते कशावर ओतलं, तुम्ही जमिनीवर का तुम्ही हे होता लागलाय. ते म्हटले ते मी जमिनीवर होतच नाही आहे, तो कृष्ण माझ्या समोर आला, मी त्याच्या पायावर होतायला. म्हणजे ते एवढं कृष्ण सिद्ध करण्याएवढं त्यांच्याकडं पावर होतं. आणि जर बोलायचं झालं तर जे पंडित जसराज आहेत ना आपले, पंडित जसराज म्हणजे जुने म्हणजे फार फेमस गायक, जगविख्यात होते ते. त्यांनी मेन म्हणजे गाणं शिकायला सुरू केलं त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी, आणि ते एवढंच सिद्ध झाले की ते एकदा गाणं म्हणत होते. म्हणजे मी पण ऐकलंय, मी चुकीचं असू शकतो, खरं होऊ शकतंय. ते गाणं म्हणत होते आणि त्यांनी एक सूर लावला. आणि सूर लावल्यावर जी छत होती ना ती अक्षरशः पडली खाली. अरे एवढ्या प्रखरतेनं तो सूर लागला. ते पण हेच म्हणतात की काही जादू नाही आहे, ती सिद्ध व्हायला म्हणजे एवढं क्लिअरली जावं लागतं. म्हणजे हे कलाकार मंडळींचं काय म्हणतात ते सिद्ध म्हणा किंवा एक हेच असतं. म्हणजे आपल्या इथं पंडित भीमसेन जोशींचा एक किस्सा सांगितला जातो की पहाटे एक मैफिल केलेली होती त्यांनी. म्हणजे म्हणतात की पहाटेच्या वेळी ती मैफिल झाली, आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यातली एक महत्त्वाची मैफिल असं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं होतं, असं एक ऐकलेलं आहे मी पण.
आपल्या बाळकृष्ण बुवाच्या तिथं झालेले होते. बापरे, फार जुन्या काळी झाला. जुन्या काळात झालं. भीमसेन जोशी पण एकदम सिद्ध होते. सिद्ध होते, हां. त्यांची जो म्हणजे आपण जसं सुरुवातीला पॉडकास्ट सांगितलं ते त्यांचा जो आवाज होता तो जवळपास बेंबीच्या इथं गेलेला. म्हणजे एवढा सिद्ध आवाज होता त्यांचा, एवढा रियाज. म्हणजे त्यांनी काय झालं की यमनचा जास्त अभ्यास केला त्यांनी. अच्छा. मग सगळी त्यांना म्हणायची काय तुम्ही आयुष्यभर यमन करत बसला, बाकीचे पण राग आहेत. तर ते म्हटले की मी आत्ता एवढा म्हातारा झालोय, एवढं मी रियाज केला यमनचा, आत्ता मला कळालं की यमन आहे काय आणि तुम्ही दुसऱ्या रागांचा काय घेऊन बसलाय. मला आत्ता कळालं की यमन म्हणजे काय, कसा गायचा. म्हणजे एका रागाचा एवढा डिटेलमध्ये त्यांनी अभ्यास केलेला होता. पण रागाच्या ह्याच्याप्रमाणे आता आपल्याला म्हणजे काय बदलत्या काळानुसार बदलत त्याच्यामध्ये यायला लागेल. असं आता बदलत चाललंय सगळं. हा, खरं एक आहे की आता क्लासिकलला पण लोक हे करायला लागलेत, म्हणजे प्रोग्राम्सला वगैरे जायला लागले. आमच्यासारखी यंग मुलं पण आता कंटाळा करत नाही क्लासिकल. बरोबर आहे. हा, म्हणजे मला वाटतं आपल्या ह्याच्यामध्ये तो कटार काळजातपासून पण बराचसा वर्ग ह्याच्याकडे वळला. म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणा किंवा ह्याच्यापासून, त्यामध्ये तर सगळे म्हणजे ते त्याच्यानंतर जुन्या काळातलं दाखवलं त्यांनी. पण ते बरोबर म्हणजे शूटिंग काय म्हणतो म्हणजे दाखवलं व्यवस्थित. त्यामुळे सगळ्यांना न कंटाळता वगैरे नाटक आणि पिक्चर याच्यामध्ये बराचसा. बरोबर. आणि आता अलीकडेच तो बंदिश बँडेट्स एक वेब सिरीज आलेली. अच्छा. मग त्यामध्ये पण बंदिश बँडेट्स मध्ये त्यांनी कसं दाखवलेलं आहे की आपली नवीन कलाकार आणि जुनी परंपरा यांचं कसं मिलन झालं किंवा काय झालं. म्हणजे तुम्ही जर नक्की बघावं सगळ्यांनी तो सिरीज नक्कीच बघावा. अच्छा. आणि त्यामध्ये त्यांनी कसं झालं दाखवलं की गुरु शिष्य परंपरा. मग पहिला सीन त्यांनी असा दाखवलाय की नवाजुद्दीन सिद्दीकी जे आहेत ते पंडितजी दाखवलेत. आणि त्यांचा जो नातू असतो तो पण सिंगर असतो चांगला, त्याचं घरंदाज असतं. मग त्यांचं नातवाचं एवढं डेडिकेशन असतं. मग पहिला त्या स्टोरीकडे मी नंतर येतो. पहिला त्यांनी सीन कसा दाखवलाय की सगळी मुलं रियाज करत असतात, सकाळची बंदिश म्हणत असतात. जागो मोहन प्यारे ही एक बंदिश आहे, ती पण छान आहे, सगळ्यांनी ऐकावी. सकाळच्या वेळेची बंदिश आहे ही. मग सगळी मुलं म्हणत असतात आणि वरचा सूर लावायचा असतो. आणि जेव्हा एक शिष्य काय करतोय की फॉल्स सेटो म्हणून असतो, फॉल्स सेटो गाण्यामध्ये. म्हणजे जेव्हा आपल्याला तो स्वर लावता येत नाही तेव्हा आपण काय करतो की असं म्हणतो, हा म्हणायचा फॉल्स सेटो. अच्छा. मग एकदम नवाजुद्दीन सिद्दीकी चिडतो. अच्छा. आणि तो काय म्हणतो की तुम मेरे क्लास से निकल जाओ. अच्छा. मग आपल्याला वाटतं एवढं काय केलंय ना निकल जाओ. मग नंतर लक्षात येते की यांनी फॉल्स सेटो मध्ये म्हटलं. अच्छा. गाणं. अच्छा. आणि फॉल्स सेटो मध्ये म्हटल्यामुळं म्हणजे त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की जर तुम्हाला सूर व्यवस्थित येत नसतील किंवा म्हणता येत नसतील तर तुम्ही ते सूर लावून येत प्रॅक्टिस करावा आणि मग लावा. अच्छा. मग या पद्धतीनं. आणि त्यामध्ये जर तुम्ही गंडाबंधन जर झालं तुमचं आणि जर तुम्ही गंडाबंधन करून ते जर पालन केलं नाही तर त्यामध्ये त्याची काय शिक्षा असते हे पण त्याच्यामध्ये दाखवलंय. आणि जर तुम्हाला परत त्या गुरुकडे यायचं असेल गंडाबंधन करून तर तुम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जावं लागतं आणि सिद्ध करावं लागतं. तो प्रूव्ह करावं लागतं की बाबा मी असं हे नाही करणार, परत नाही करणार, माफी कशी मागायची असते, हे सगळं व्यवस्थित दाखवलं, छान दाखवलं ते. म्हणजे बंदिश बँडेट्समध्ये. आणि वेगळे वेगळे राग म्हणा, त्यामधले बंदिशी म्हणा, तर त्या थाटातले गाणी म्हणा, ती छान त्यांनी नवीन पद्धतीने शंकराचं ऑनलाईन छान दाखवलं त्याच्यामध्ये. सिरीज ॲमेझॉन प्राईमला आहे ते अवेलेबल. अच्छा. त्यावरती नक्की सगळ्यांनी बघावी, सिरीज बघावी. आता आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. आता म्हणजे बहुतेक सगळे टॉपिक कव्हर झालेले आहेत. हां. तर आता एक शेवटचं गाणं म्हणजे शेवट पॉडकास्टचा एंड करताना एक सध्याच्या माहोलला किंवा सध्याच्या वातावरणाला सुटेबल असं रिमझिम करणारी बरसात एक गाणं होऊन जाऊ दे. चालेल. ओके. कधी रिमझिम करणारी बरसात, कधी चमचम करणारी झगडा, कधी कोसळत्या धारा, दैवान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब
पावसाची ओली रात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या. थँक्यू सो मच. चला